डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिपूजन बद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी केले हातवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात काल 1 मार्च रोजी सायंकाळी काही लोकांनी भूमिपूजन केले। त्याबद्दल आज काही भीमसैनिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी तसेच प्रांताधिकारी साहेब, पोलीस डिपार्टमेंट या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता व त्यांना निवेदन दिले असता त्यांनी सांगितले की आम्हाला या भूमिपूजन बद्दल काही माहिती नाही, हा शासकीय कार्यक्रम नाही व त्यांनी सरळ हात वर केले। तसेच भूमिपूजन बद्दल असलेली कोनशिला सुद्धा तेथे लावण्यात आली व त्या कोनशिलेवर केंद्रीय मंत्री आठवले साहेब, पालकमंत्री विखे साहेब, आमदार साहेब, नगराध्यक्ष, तहसीलदार, प्रांताधिकारी या सर्वांच्या नावाची कोनशिला सुद्धा लावण्यात आली व त्यांच्या सर्वांच्या हस्ते उद्घाटन होणार असे सांगण्यात आले होते। परंतु तिथे कोणतेही पुढारी किंवा शासकीय अधिकारी तिथे भूमिपूजन बद्दल उपस्थित नव्हते, तरीही कोनशिला तेथे लावण्यात आली। या भूमिपूजनला काय म्हणायचं, कोण करत आहे? भीमसैनिकांची फसवणूक। स्वतःच्या नावासाठी काही लोक पुतळ्याचा वापर करत आहे व शासकीय परवानगी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाकला गेल्याने भीमसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला होता। त्या अनुषंगाने संध्याकाळी काही भीमसैनिकांनी जाऊन झाकलेला पुतळा ओपन केला आणि कोणत्याही शासकीय परवानगी नसताना काल जे झालेले भूमिपूजन याबद्दल समाज बांधव भीमसैनिक संतप्त आहेत। यापुढे कोणतीही परवानगी नसताना जर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात काही अनुचित प्रकार घडला तर सर्व भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे। बघूयात। काल 1 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे प्रशासनातील विविध अधिकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिपूजन हे होणार होतं। परंतु त्या ठिकाणी शासनाच्या कुठल्याही परमिशन्स त्या ठिकाणी नसल्यामुळं तो कार्यक्रम त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता। परंतु जाणून बुजून काही जणांनी त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा केला आणि समाजाच्या दृष्टिकोनातून तो चुकीचा कार्यक्रम झाला। कारण कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नसताना, परमिशन नसताना, एखाद्या घराचं काम चालू करत असताना केल्यासारखं कुदळ मारण्याचं काम या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी केलं आणि तो मेसेज समाजामध्ये चुकीचा गेला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम हे झालं पाहिजे, हे सर्व समाजाची इच्छा आहे, परंतु ते खऱ्या अर्थानं प्रोटोकॉलनुसार झालं पाहिजे असं आम्ही ज्या वेळेस सीओ साहेब, PWDचे अधिकारी असतील, प्रांत साहेब असेल, त्यांना आम्ही भेटून ती चर्चा केली। या शासकीय अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारची माहिती नाही, परंतु एक घरचं काम असल्यासारखं एखाद्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन कुदळ मारणे हे चुकीचा मेसेज समाजामध्ये गेलेला आहे। तर हे असं झालं नाही पाहिजे। बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान आहे, कारण हे काम व्हावं यासाठी प्रत्येक चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असतो आणि बाबासाहेबांचं पुतळ्याचं काम पूर्ण होण्यासाठी सगळ्या म्हणजे फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या सर्व पक्ष, संघटना आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी लढा दिलेला आहे। हे काम झालं पाहिजे अशी इच्छा आहे सर्वांची, म्हणून समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये असं काम काही कार्यकर्त्यांनी करू नये अशी अपेक्षा आहे। काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही लोकांनी तिथे पुतळ्याचं भूमिपूजन केलं। प्रथमतः केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या हस्ते होणार, नंतर त्यांचा दौरा रद्द झाला, त्यानंतर परत व्हॉट्सअपला पोस्ट आली की भंतीजीच्या हस्ते होणार, उद्घाटन होणार। पण आज आम्हाला अशी माहिती मिळाली की हा शासकीय कार्यक्रम नव्हता, म्हणजे शासकीय भूमिपूजन नव्हतं। कारण आम्ही मुख्य अधिकारी असेल, बांधकाम विभागाचे अधिकारी असेल आणि आता प्रांत अधिकारी साहेब, त्यांना आम्ही भेटलो का साहेब हा कालचा जो प्रकार झाला हा काय आहे नेमका, आम्हाला समजला पाहिजे। तर हे जेवढे शासकीय अधिकारी यांनी आम्हाला सांगितलं का याबद्दल आम्हाला काही माहिती नाही,
म्हणलं साहेब तुमचं तर कौन्सिलर नाव आहे. तर साहेब म्हणे कौन्सिलर आमचं नाव आहे पण आम्हाला त्याबद्दल काही माहिती नाही. म्हणलं मग साहेब त्या संध्याकाळी त्यांनी पूजा वगैरे केली आणि बाबासाहेबाचा जो पुतळा हा झाकून ठेवला साहेब. कारण जर परमिशन आली असेल तर आम्हाला परमिशन दाखवा. आणि हे काय 2-3 जणांचं काम नाही म्हणलं साहेब. या सगळ्या समाजाच्या जो पुतळा झाकला गेला त्यामुळे समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि समाजाचा रोष निर्माण झाला. त्यामुळे आम्ही संध्याकाळी सर्व कार्यकर्ते जमून बाबासाहेबाचा पुतळ्याचा झाकलेला पुतळा आम्ही ओपन केला आणि तिथं आम्ही जाऊन अभिवादन केलं. का म्हणलं साहेब हा काय प्रकार आहे. जर तुमच्याकडे परमिशन असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा, समाजाला दाखवा आणि कसं स्ट्रक्चर होईल, कसं काम होईल. हा पुतळा जर तुम्ही काढला तर कुठं ठेवण्यात येईल. म्हणजे अशा गोष्टी आम्ही आता अधिकाऱ्यासंगे बोललो होतो. अधिकारी आम्हाला म्हणे आम्हाला ते काय माहीत नाही. म्हणजे मग हा काय खोडसाळपणा चाललेला आहे. कोणीतरी आपल्या समाजाची दिशाभूल करत आहे. म्हणजे तो काय पुतळा काय साध्या सुध्या व्यक्तीचं नाही. या देशाला या प्रत्येक समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि न्याय हक्क दिलेले. अशा महामानवाचा हा तो पुतळा आहे. आणि त्या पूर्णकृती पुतळ्यासाठी अनेक आंदोलन झाले, उपोषणं झालेले. प्रत्येक चळवळीमधील कार्यकर्त्यांनी त्यासाठी लढा दिलेला आहे आणि त्यांचा लढा वाया जाऊ नये म्हणून आमचं चाललेलं आहे का त्याचं भूमिपूजन सुद्धा या संपूर्णमध्ये जल्लोषामध्ये व्हावं म्हणून आमची इच्छा आहे. पण काही कार्यकर्त्यांना फक्त श्रेय घ्यायचं काम चालू आहे असं मला वाटतंय. कारण नुसता खटापिटा चालू आहे का कधी काय होईल. ते कोण शिला लावलेली ते चुकी सुद्धा लावलेली. म्हणलं साहेब ज्यांनी लावले असेल त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण ही बाबासाहेबाचा अपमान केल्यासारखं आहे. म्हणून साहेब आमची एक विनंती का कोणतेच शासकीय परवा नसताना, शासकीय कार्यक्रम नसताना जर तिथं कोण शिला लागू राहिली मग समाजामध्ये याचा मेसेज वेगळा गेलेला आहे साहेब. म्हणून आम्ही साहेबाला रिक्वेस्ट केली, निवेदन दिले का इथल्या पुढच्या काळामध्ये जर पुतळ्याला कोणी हात लावला, जर कोणी पुतळा झाकून ठेवला तर याचे परिणाम त्यांना भोगावं लागेल. आणि आम्ही सगळे समाजातील समाज बांधव आणि भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही आज असं निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही तुमच्या चॅनलवर माहिती देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. काल 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन येथील जे स्मारक आहे त्या ठिकाणी काही एकल कार्यकर्त्यांनी जो पूर्णकृती पुतळ्यासंदर्भात जो भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला, म्हणजे कोणतीही शासकीय परवानगी नसताना जो मनाने कारभार केला, त्या घटनेचा सर्वप्रथम मी सर्व भीमसैनिकाच्या वतीने त्याचा निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं तर त्याची 12वी सुद्धा 200-300 लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरी केली जाते. आणि खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण देशाला व जगाला असा अभिमान वाटेल असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन हे तुम्ही परस्पर 4 लोकांमध्ये करता, ते बी बेकायदेशीरता. याचा निषेध तर होईलच, प्रत्येक ठिकाणी होईल. पण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो प्रशासकीय, शासकीय आणि लोकप्रतिनिधीच्या यंत्रणेमध्ये होईल. त्यामुळे माझी समाज बांधवांना एक विनंती आहे की आपण समाजामध्ये काम करत असताना अति उत्साह हा काही कामाचा नाही. आपण नेमकं श्रेय कशाचं घेतोय आणि कशासाठी घेतोय हे तुम्हाला समजत नाही. या श्रीरामपूरमध्ये आंबेडकरी विचाराचे अनेक पक्ष आहेत. मग बसपा आहेत, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती आहे, RPI, आठवले गट आहे, कवडे गट आहे, निकाळजे गट आहे, भारतीय लहुजी सेना आहे. ह्या बाबासाहेबांच्या विचारधारेला धरून काम करणारे अनेक संघटनेचे नेते आहेत. या सर्व नेत्यांना विचारात घेऊनच इथून पुढचा तो कार्यक्रम होणार आहे. आम्ही यापुढेही जाऊन मग आज खऱ्या अर्थाने नगरपालिका अधिकाऱ्यांना भेटलो, सन्माननीय प्रांतसाहेबांना भेटलो, PW ऑफिसला गेलो, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भेटलो. सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितले की आम्हाला याची कोणतीही कल्पना नाही. मग तुम्हाला कल्पना नाही तर मग ती कोण शिळा तयार कोणी केली आणि लावली कोणी? मग असं बेकायदेशीर काम जर तुमच्या नजरेसमोर होतंय तरी प्रशासन काही करत नाही. मग याचा अर्थ आम्ही काय समजायचा? माझं आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना पण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण सांगणं आहे की बाबासाहेब हा विषय अतिशय संवेदनशील आहे. तुम्ही याची जाण ठेवा. लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याच्या अगोदर लोकांचे गैरसमज
दूर करा आणि पूर्णाकृती पुतळ्याची जी काही प्रोसिजर असेल, कारण जो पुतळ्याची जी जागा आहे ती अजून नगरपालिकेला हस्तांतरित झालेली नाही. माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण ती जाहिरात प्रसिद्ध करावी की इथून पुढचे जे काम आहे ते केव्हा होणार आहे, कसं होणार आहे, आणि तिथे जो तो कोणी इंजिनियर तुम्ही नेमून ठेवला आहे त्या इंजिनियरला बी एकदा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये समजून सांगा की एका समाजातल्या एखाद्या एकल कार्यकर्त्याला धरून तू काम करू नको, अन्यथा त्याचे पण परिणाम वाईट होतील. कारण समाजामध्ये काम करणारे अनेक नेते मंडळी आहेत, या सगळ्यांना विचारात घेतलं तरच पुतळ्याला हात लावा, अन्यथा पुतळ्याला अजिबात हात लावू देणार नाही. हा आमच्या सर्व भीम सैनिकाच्या वतीने इशारा आहे. आणि परत एकदा सांगतो, पुन्हा जर अशी चूक झाली तर श्रीरामपूरला आणि अधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जय भीम. यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, बसपाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ मगर, नगरसेवक रितेश एडके, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष महिला शोभाताई पातोरे, उपजिल्हाध्यक्ष विजयाताई बारसे, रोहिणीताई बनसोडे, रेणुका गवळी, अनिल माघाडे, सोमनाथ पटाईत, रितेश शेळके, अरुण खंडीजोड, विश्वास भोसले, राहुल जाधव, सचिन राठोड, संतोष केदारी, अभिषेक बारसे, दर्शन बारसे, राहुल मगर, सनी बारसे, अंबादास निकाळजे, सुनील संसारे, कथरू साबळे, भाऊसाहेब हिरवळे, अण्णासाहेब जिने, पोपट खरात, जाकीरभाई शहा, अंतोन शेळके, अमोल दाभाडे, आसाराम पोटफोडे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.